नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण ज्या स्रोतांवर चर्चा करणार आहोत ते मानवी भूगोलाच्या अभ्यासातून आले आहेत. पण आपण हा विषय पाठ्यपुस्तकासारखा नाही तर एका गोष्टीसारखा उलगडणार आहोत. हो, अगदी. ही गोष्ट आहे मानवाच्या आर्थिक उत्क्रांतीची. हजारो वर्षांपूर्वी माणूस फक्त निसर्गातून जे मिळेल त्यावर जगत होता. तिथपासून ते आज जगभरात अन्न आणि ऊर्जा निर्यात करणाऱ्या प्रचंड उद्योगांपर्यंत त्याचा प्रवास कसा झाला. आणि या प्रवासाचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्राथमिक आर्थिक क्रिया. प्राथमिक क्रिया म्हणजे ज्या थेट निसर्गावर अवलंबून आहेत. जमीन, पाणी, वनस्पती, खनिज यांसारख्या नैसर्गिक संसाधनांचा थेट वापर. यात शिकार, पशुपालन, शेती, खाणकाम सगळंच आलं, बरोबर? अगदी बरोबर. आणि ही सगळी कामं घराबाहेर म्हणजे थेट निसर्गात केली जातात. म्हणूनच या क्षेत्रात काम करणाऱ्यांना रेड कॉलर वर्कर्स असंही म्हणतात. अच्छा, चला तर मग या प्रवासाच्या अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. मानवाची सर्वात पहिली आर्थिक क्रिया शिकार आणि अन्नसंकलन. आदिम काळात तर याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. जगण्यासाठी प्राण्यांची शिकार करणे आणि जंगलातून खाण्यायोग्य वनस्पती गोळा करणं हेच जीवन होतं. आणि हे पूर्णपणे हवामानावर अवलंबून असणार आहे की नाही? म्हणजे जिथे प्रचंड थंडी किंवा उष्णता आहे तिथे शेती शक्य नाही. त्यामुळे तिथले लोक आजही शिकारीवरच जास्त अवलंबून आहेत, जसे की आर्क्टिक प्रदेशातले लोक. बरोबर. आजही किनारी भागातील लोक मासेमारी करतात, पण आता त्यात तंत्रज्ञानामुळे बरीच आधुनिकता आली आहे. मात्र याच शिकारीचं एक काळं स्वरूप म्हणजे बेकायदेशीर शिकार, ज्याला आपण पोचिंग म्हणतो. हो, ही खूप मोठी समस्या आहे. हो ना. या समस्येमुळे अनेक वन्यजीव प्रजाती आज एकतर कायमच्या नामशेष झाल्या आहेत किंवा त्या मार्गावर आहेत. हा मानवी क्रियेचा पर्यावरणावरील एक थेट आणि विनाशकारी परिणाम आहे. शिकारीसोबतच अन्नसंकलनही तितकंच महत्त्वाचं. मला आठवतंय, आपल्या स्रोतांमध्ये एक खूप मजेशीर उदाहरण होतं. आपण जे च्युइंग गम खातो ते चिकल नावाच्या घटकापासून बनतं. हो, आणि ते चिकल झॅपोटा नावाच्या झाडाच्या दुधाळ रसापासून मिळतं. हे व्यावसायिक अन्नसंकलनाचे एक उत्तम उदाहरण आहे. वा, विचार करा, आपण शहरात बसून च्युइंग गम चघळतो तेव्हा आपण नकळतपणे ॲमेझॉनच्या जंगलातील एका प्राचीन परंपरेशी जोडले जातो. अगदी. आपल्या रोजच्या वापरातील वस्तूंचे धागेदोरे जगाच्या किती दुर्गम कोपऱ्यांपर्यंत पोचलेले असतात हे यातून कळतं. पण आता या नैसर्गिक उत्पादनांना बाजारात कृत्रिम उत्पादनाची स्पर्धा करावी लागतेय. त्यामुळे जागतिक स्तरावर अशा प्रकारच्या अन्न संकलनाचं महत्त्व कमी होत चाललंय. अगदी. कारण कृत्रिम उत्पादनं अनेकदा स्वस्त आणि जास्त टिकणारी असतात. त्यामुळे पारंपरिक ज्ञानावर आधारित अनेक व्यवसाय धोक्यात आले आहेत. शिकारीवर अवलंबून राहण्यात एक कायमचा धोका होता. म्हणजे शिकार मिळाली नाही तर किंवा वनस्पती मिळाल्या नाहीत तर या असुरक्षितेतूनच कदाचित प्राण्यांना मारण्याऐवजी त्यांना पाळण्याची कल्पना सुचली असेल, नाही का? हो, अगदी. आणि इथूनच पशुपालनाची सुरुवात झाली. तो एक खूप मोठा बदल होता. पशुपालनाचा पहिला प्रकार म्हणजे भटके पशुपालन. अच्छा. ही एक आदिम जीवनशैली आहे, जिथे पशुपालक आपले अन्न, वस्त्र, निवारा आणि वाहतुकीसाठी पूर्णपणे प्राण्यांवर अवलंबून असतात. ते चाऱ्याच्या आणि पाण्याच्या शोधात आपल्या कळपासह सतत फिरत राहतात. आणि प्रत्येक प्रदेशाचे प्राणी वेगळे असणार. जसं की आफ्रिकेत गुरं, सहारा वाळवंटात मेंढ्या, बकरी आणि उंट, तर तिबेट आणि अँडीजच्या उंच पर्वतांवर याक आणि लामा. हो, त्या हवामानाला आणि भूभागाला जुळवून घेणारे प्राणी. याच भटक्या पशुपालनाची एक सुंदर संकल्पना म्हणजे ट्रान्सह्युमन्स. ट्रान्सह्युमन्स म्हणजे काय? म्हणजे हवामानानुसार होणारं हंगामी स्थलांतर. उदाहरणार्थ, हिमालयातील गुज्जर, बकरवाल, गद्दी यांसारख्या जमाती. उन्हाळा आला की ते आपल्या गुरांना घेऊन मैदानी प्रदेशातून उंच पर्वतांवरील हिरव्यागार कुरणांमध्ये जातात आणि हिवाळा जवळ आला की पुन्हा खाली दऱ्यांमध्ये परत येतात. हे निसर्गाच्या चक्राशी जुळवून घेतलेलं एक लयबद्ध जीवन आहे. खूपच छान. पण भटक्या पशुपालनातून फक्त गरजा भागत होत्या. जर यातून एक मोठा संघटित व्यवसाय उभा करायचा असेल तर याच विचारातून व्यापारी पशुपालनाचा जन्म झाला असावा. नक्कीच. व्यापारी पशुपालन हे भटक्या पशुपालनाच्या अगदी विरुद्ध आहे. ते अधिक संघटित, भांडवल केंद्रित आणि वैज्ञानिक आहे. यात रॅन्चेस नावाच्या कायमस्वरूपी प्रचंड मोठ्या कुराणावर पशुपालन केलं जातं.
म्हणजे इथे प्राणी चाऱ्यासाठी भटकत नाहीत, तर चारा त्यांच्यापर्यंत पोहोचतो किंवा त्यांचं चराई क्षेत्र निश्चित असतं. हो, इतकंच नाहीत तर इथे प्राण्यांची संख्या कोरणांच्या क्षमतेनुसार मर्यादित ठेवली जाते. प्राण्यांची पैदास, अनुवंशिक सुधारणा, रोग नियंत्रण यावर शास्त्रीय पद्धतीने लक्ष दिलं जातं. आणि याचा मुख्य उद्देश काय असतो? याचा मुख्य उद्देश मांस, लोकर, कातडी यांसारखी उत्पादनं घेऊन त्यावर प्रक्रिया करून आंतरराष्ट्रीय बाजारात विकणं हा असतो. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, अमेरिका हे देश यात आघाडीवर आहेत. शहरं आणि संस्कृती विकसित झाली. पण शेतीची पद्धत सगळीकडे सारखी नाही हे तर उघड आहे. अजिबात नाही. शेतीचे प्रकार समजून घेण्यासाठी आपण एका पट्टीचा विचार करू शकतो. एका टोकाला आहे फक्त कुटुंबापुरती, कमीत कमी साधनांनी केली जाणारी निर्वाह शेती, आणि दुसऱ्या टोकाला आहे हजारो हेक्टरवर मोठमोठ्या यंत्रांच्या सहाय्याने फक्त जागतिक बाजारपेठेसाठी केली जाणारी व्यापारी शेती. अच्छा, या दोन टोकांमध्ये शेतीचे अनेक प्रकार येतात. निर्वाह शेतीपासून सुरुवात करूया. यातला सर्वात आदिम प्रकार म्हणजे स्थलांतरित शेती किंवा स्लॅश अँड बर्न. हो, याला भारतातल्या ईशान्य राज्यांमध्ये झूमिंग म्हणतात. यात जंगलाचा एक छोटा तुकडा जाळून जमीन शेतीसाठी तयार केली जाते. त्या राखीमुळे जमिनीला तात्पुरता कस मिळतो. 3-5 वर्षांनी जमिनीचा कस कमी झाला की शेतकरी ती जागा सोडून दुसरीकडे जातो. की मान्सून आशिया तिथे असं स्थलांतर करणं कसं शक्य आहे? तिथेच सखोल निर्वाह शेती केली जाते. इथे लोकसंख्येच्या घनतेमुळे जमिनीचे तुकडे खूप लहान असतात. शेतकरी आपल्या कुटुंबाच्या मदतीने जमिनीच्या प्रत्येक इंचाचा वापर करतो. त्यामुळे प्रति एकर उत्पादन जरी भरपूर असलं तरी प्रति व्यक्ती उत्पादकता खूप कमी असते. आता पट्टीच्या दुसऱ्या टोकाकडे जाऊया, व्यापारी शेती. इथे उद्देश स्वतःचं पोट भरणं नाही, तर नफा कमावणं आहे. यात मळ्याची शेती हा प्रकार येतो, ज्याचा संबंध थेट वसाहतवादाशी आहे. अगदी. युरोपीय लोकांनी त्यांच्या उष्णकटिबंधीय वसाहतींमध्ये चहा, कॉफी, रबर, ऊस यांसारख्या नगदी पिकांचे मोठे मळे विकसित केले. यासाठी मोठी भांडवली गुंतवणूक, व्यवस्थापन कौशल्य आणि स्वस्थ मजूर वापरले गेले. भारतातील चहाचे मळे हे याच इतिहासाची साक्ष देतात. याच व्यापारी शेतीचा एक भव्य प्रकार म्हणजे व्यापक व्यापारी धान्य शेती. हे नाव ऐकताच डोळ्यासमोर अमेरिकेच्या प्रेरीज किंवा युरेशियाच्या स्टेप्समधील हजारो एकरांवर पसरलेली गव्हाची शेतं येतात. बरोबर. इथे शेतांचा आकार प्रचंड मोठा असतो आणि नांगरणीपासून कापणीपर्यंत सगळी कामं महाकाय यंत्रांद्वारे होतात. इथे लोकसंख्या कमी आणि जमीन जास्त असल्यामुळे प्रति एकर उत्पादन कमी असलं तरी प्रति व्यक्ती उत्पादन प्रचंड जास्त असतं. पण मला एक प्रश्न पडतो, इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची गरज का भासली? हे सगळं धान्य जातं कुठे? हा खूप चांगला प्रश्न आहे. हे उत्पादन स्थानिक गरजांसाठी नसतंच. हे पूर्णपणे जागतिक बाजारपेठेसाठी असतं. हे धान्य जगभरात निर्यात केलं जातं जिथे त्याची मागणी आहे. यातूनच जागतिक अन्नपुरवठा साखळी तयार होते. अच्छा, काही शेतीचे प्रकार या दोन्ही टोकांच्या मध्ये येतात का? जसे की मिश्र शेती. हो, मिश्र शेती हा एक उत्तम समन्वय आहे. यामध्ये पीक लागवड आणि पशुपालन या दोन्हींना समान महत्त्व दिलं जातं. शेतात चारा पिकवला जातो, जो जनावरांसाठी वापरतात, आणि जनावरांच्या खताचा वापर जमिनीचा कस वाढवण्यासाठी होतो. म्हणजे शेतकऱ्याचा धोका कमी होतो आणि त्याला दुहेरी उत्पन्न मिळतं. अगदी. आणि दुधाशी संबंधित दुग्ध व्यवसाय हा सुद्धा एक अत्यंत विशेष प्रकार आहे. दुग्ध व्यवसाय हा पशुपालनाचा सर्वात प्रगत आणि भांडवल केंद्रित प्रकार म्हणता येईल. आणि हा शहरी केंद्रांजवळ विकसित होतो, बरोबर? हो, कारण ताजं दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना तिथे मोठी बाजारपेठ असते. या जनावरांची निगा, आरोग्य आणि दूध काढण्यापासून ते पॅकेजिंगपर्यंत सगळीकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो. भूमध्य समुद्राच्या आसपासच्या प्रदेशातली शेतीही खूप वेगळी आहे असं ऐकलंय. तिथे द्राक्ष आणि लिंबूवर्गीय फळांवर जास्त भर दिला जातो. बरोबर. त्याला भूमध्यसागरीय शेती म्हणतात. द्राक्ष लागवड म्हणजे विटिकल्चर हे या प्रदेशाचं खास वैशिष्ट्य आहे. इथे उत्तम प्रतीच्या द्राक्षांपासून जगप्रसिद्ध वाईन बनवली जाते. हे हवामानाने दिलेलं एक वरदान आहे, ज्याला तिथल्या संस्कृतीने एका मोठ्या उद्योगात बदललं. आणि शेवटचा प्रकार, जो थेट शहरांशी जोडलेला आहे, बाजार बागायती. यात एक ट्रक फार्मिंग नावाची संकल्पना आहे. थांबा,
म्हणजे ट्रक फार्मिंग हे नाव अक्षरशः ट्रकवरून आलंय की एका रात्री ट्रक जिथपर्यंत भाजीपाला पोहोचवू शकतो तिथपर्यंतच ही शेती केली जाते. अगदी बरोबर. तुमचं निरीक्षण अचूक आहे. हे नाव त्यामागच्या लॉजिस्टिक्सवरूनच आलंय. शहरांना रोज ताजा भाजीपाला, फळं, फुलं लागावीत यासाठी ही शेती शहरांपासून अशा अंतरावर केली जाते की रात्री ट्रकमध्ये माल भरून तो सकाळी बाजारात पोहोचेल. म्हणून त्याला ट्रक फार्मिंग म्हणतात. वा, हे खूपच रंजक आहे. म्हणजे शेती जमिनीच्या वरच्या थराशी संबंधित आहे, पण मानवाने फक्त जमिनीच्या वरच नाही तर आत काय दडलंय याचाही शोध घेतला आणि इथूनच खाणकामाची सुरुवात झाली. हो, आणि मानवी इतिहासाचे टप्पेच आपण ताम्रयुग, कांस्ययुग, लोहयुग अशा खनिजांच्या नावाने ओळखतो. औद्योगिक क्रांतीनंतर तर खाणकामाचं महत्त्व प्रचंड वाढलं. पण कोणतंही खाणकाम सुरू करण्याआधी 2 प्रकारचे घटक तपासले जातात. कोणते? एक म्हणजे भौतिक घटक, म्हणजे जमिनीत खनिजांचा साठा किती आहे, त्याची गुणवत्ता कशी आहे. आणि दुसरा आर्थिक घटक असणार, म्हणजे त्या खनिजाला बाजारात मागणी आहे का, ते काढण्यासाठी लागणारं तंत्रज्ञान आणि भांडवल उपलब्ध आहे का, आणि वाहतुकीचा खर्च परवडणार आहे का. अगदी बरोबर. हे गणित जुळलं तरच खाणकाम फायदेशीर ठरतं. खाणकाम करायच्या मुख्य 2 पद्धती आहेत. पहिली सोपी आणि स्वस्त, पृष्ठभागीय खाणकाम. जेव्हा खनिजं जमिनी लगतच असतात तेव्हा वरची माती बाजूला सारून ती थेट काढली जातात. पण जर खनिजं खूप खोलवर असतील तर मग काय करतात? तेव्हा भूमिगत खाणकाम करावं लागतं. यात उभ्या शाफ्ट किंवा भुयारी मार्ग खोदून बोगद्यांद्वारे खनिजांपर्यंत पोहोचावं लागतं. ही पद्धत अत्यंत खर्चिक आणि धोकादायक असते. धोकादायक. हो, यात विषारी वायू, आग, पूर किंवा खाण कोसळण्यासारखे जीवघेणे अपघात होण्याची शक्यता कायम असते. अच्छा, तर आज आपण मानवाच्या प्राथमिक आर्थिक क्रियांमधून एक मोठा प्रवास केला. शिकारीसारख्या थेट निसर्गावर अवलंबून असलेल्या क्रियांपासून ते अत्यंत आधुनिक, भांडवल केंद्रित आणि जागतिक बाजारपेठेशी जोडलेल्या दुग्ध व्यवसाय आणि खाणकामापर्यंत. या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की कोणत्याही प्रदेशातील प्राथमिक क्रिया या तिथल्या भौगोलिक परिस्थिती, हवामान, संसाधनांची उपलब्धता आणि आर्थिक विकासाच्या पातळीवर अवलंबून असतात. तंत्रज्ञान जसजसं प्रगत होत गेलं तसं मानवाने पर्यावरणावर अधिकाधिक प्रभाव टाकायला सुरुवात केली. आणि आजच्या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न आपल्या स्रोतांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे. विकसित देश आता खाणकाम आणि प्रक्रिया उद्योगांमधून हळूहळू मागे हटत आहेत, कारण तिथे मजुरीचा खर्च जास्त आहे आणि पर्यावरणाचे नियम खूप कडक आहेत. बरोबर. आणि त्याच वेळी विकसनशील देश मात्र जास्त मनुष्यबळ आणि आर्थिक विकासाच्या गरजेमुळं या क्षेत्राला अधिक महत्त्व देत आहेत. आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांची अर्थव्यवस्था यावरच अवलंबून आहे बरं का. मग याचा अर्थ असा होतो का की भविष्यात नैसर्गिक संसाधनांवरचं नियंत्रण आणि त्यातून मिळणारी आर्थिक सत्ता हळूहळू विकसित देशांकडून विकसनशील देशांकडे सरकणार आहे? जागतिक शक्ती संतुलनात यामुळे काय बदल होऊ शकतो, हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.